शासनाच्या कोण म्हणलं सरपंचाच्या कापसाला भाव सरपंच कसं देईल? आता तुमच्या सोयाबीनला भाव द्यायचं कोणाच्या हातात आहे? शासनाच्या आहे. अहो त्या खुर्चीमध्ये बसलेले जेवढे आहेत ना तेवढे असे त्यांना ऊन नाही माहिती, वारा माहित नाही, पाऊस माहित नाही, माती माहिती नाही, काही माहिती नाही, पण तुमच्या शेताचा मालाचा भाव करायचं कोणाला माहिती? त्यांना नाही. पिढ्यान पिढ्या चालत आलेलं आहे. खुर्चीत बसलेले तुमच्यापेक्षा जास्त शान आहे, ते तुम्हाला मोठं होऊ देणार कधीच, ते तुम्हाला मोठं होऊ देणार नाही. ते बघा फार थोड्या दिवसात, खूप थोड्या दिवसात हुकुमशाही चालू होईल. खूप थोड्या दिवसात इथे हुकुमशाही राजवट लागू होईल. मंत्र्याचंच मूल मंत्री बनाल, आमदाराचं मूल आमदार बनाल, खासदाराचं मूल खासदार बनाल. एखाद्या लोकप्रतिनिधी आमदाराची, खासदाराची, मंत्र्याची, उपमुख्यमंत्र्याची जागा खाली झाली तर वागास हक्काने त्याची पत्नी, त्याचा मुलगा, त्याचा भाऊ वागास हक्काने खुर्चीवर बसतील. तिथं शेतकऱ्याच्या मुलाने अपेक्षा करायची नाही. एखाद्या आयोगाचं अध्यक्षपद खाली झालं, एखाद्या पक्षाचं अध्यक्षपद खाली झालंच तर तिथे सुद्धा राजकीय वारसा असलेली व्यक्ती बसेल. शेतकऱ्याच्या मुलाने त्याची अपेक्षा करायची नाही. शेतकऱ्याच्या मुलाने फक्त शेतात कष्ट करायचं, माल पिकवायचा आणि तो माल बाजारात नेऊन मातीमोल भावात विकायचा. पण हे बघा, ह्यांनी किती पण हुकुमशाही राजवट लागू द्या, एक दिवस त्याच्या मनात आलं ना, तो काय करतो माहिती का? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. त्याच्या मनात आलं की तो हा संपूर्ण खेळ एकच दिवसात पालटतो. एकच दिवसात. सारा कुणाच्या हातात आहे? त्याच्या हातात आहे. अहो तो देईल पण आणि घेईल पण.